राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा हप्ता वाटप सुरू झाला। हो, तुम्ही बरोबर ऐकतायत। हे बघा, 17वा आणि 18वा हप्ता सुरू झाला। एक हप्त्याचे नाही तर 2 हप्त्याचे जे काही पैसे आहेत ते वाटप इथे करण्यात आलेले आहेत। हे बघा, तुमच्या समोर आहे बहिणींनो, सर्व काही तुमच्या समोर आहे। इथे बघा, 17वा आणि 18वा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा पण आणि डिसेंबरचा, या 2 महिन्याचे एकत्र 3000 रुपये सुरू वाटप करण्यात आली आजच। तसेच भरपूर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, या समाजातील लोकांना व्यवसायासाठी आता राज्य शासन देणार आहे 15 लाखाची मदत। आता कोणत्या समाजासाठी ही 15 लाखाची रक्कम मिळणार आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। महिन्याला तसेच 5550 रुपये मिळणार। आता हे की नवीन योजना आलेली आहे, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। सर्वांसाठी ही योजना आहे। 5550 रुपये महिन्याला मिळतील। तर ते कसे मिळणार आहेत, त्यासाठी काय करावं लागेल सर्व सांगतो। आणि लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा अजून बदल झालेला आहे, मोठा अजून बदल झाला। मागच्या वेळी बदल आपण बघितले, परंतु आता नवीनच बदल झाला, आजपासून तो लागू करण्यात आलेला आहे। तो नवीन बदल काय आहे लाडकी बहीण योजनेमध्ये, तो बदल संदर्भात पण आपण माहिती समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। बघा व्हिडिओ पूर्ण आता। तर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींचं, लाडक्या बहिणींचं स्वागत आहे। हे बघा बहिणींनो, 17वा हप्ता प्लस 18वा हप्ता या 2 महिन्याची वाटप सुरू झाली। किती? 3000 वाटप सुरू झाली। सोबत बहिणींनो बघा, आता या समाजातील बांधवांना 15 लाख रुपये दिले जात आहे। 15 लाख। आता 15 लाख कशासाठी दिले जात आहे, तर छोटा मोठा व्यवसायासाठी हे पैसे, ही रक्कम मिळणार आहे। त्यासाठी काय करावं लागणार आहे, कुठे फॉर्म भरायचा आहे आणि कोणत्या समाजातील बांधवांना ही रक्कम मिळणार आहे, मोठी रक्कम, त्याविषयी आपण पुढे चर्चा करणारच आहोत। त्याबद्दल अधिकृत माहिती बघणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे काय म्हटलं इथे, 5550, 5550 ही रक्कम देखील मिळणार आहे। तर ही योजना आहे, या योजनेचा लाभ बहिणींना तसेच पुरुषांना, कोणी पण या योजनेचा लाभ घेऊ शकता। फक्त पोस्टाचं खातं पाहिजे तुमचं, पोस्टाचे खाते पाहिजे। आलं लक्षात? तुमचं पोस्टाचं खातं असेल तर तुम्ही हा लाभ घेऊ शकता। बाकीच्या बँकसाठी पण असणार आहे, परंतु त्याबद्दल जी रक्कम आहे ती कमी जास्त होऊ शकते, परंतु पोस्टाच्यासाठी 5550 रुपये आहे योजना। चला त्याबद्दल पण माहिती सांगतो। मोठा बदल झालेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये, बदल पण आपण समजून घेणार आहोत। आता मागच्या वेळी भरपूर बदल आपण बघितले, परंतु आता हा नवीनच बदल लाडकी बहीण योजनेमध्ये झालेला आहे, त्याविषयी माहिती समजून घेणं फार गरजेचं आहे बहिणींनो। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आणि भरपूर माझ्या माता बहिणींनी कमेंट केलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं, कमेंटची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। आणि तुमचे पण काही प्रश्न असतील तर ते विचारा, 100% पुढील व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटणार आहे। आता कालच्या व्हिडिओमध्ये ज्या बहिणींनी प्रश्न विचारले आहेत त्यांचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। चला सर्व समजून घेऊया आता आपण, सर्व अपडेट, सर्व माहिती बघा आता। चला लाडक्या बहिणींनो, आता माहिती नीटपणे समजून घ्या मी काय सांगत आहे तुम्हाला। हे बघा, सर्व माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका। कारण तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही, त्यामुळे माहिती अर्धवट पाहतात, तुमच्या लक्षात राहत नाही। तुम्ही व्हिडिओना जसाचा तसा शेवटपर्यंत पूर्ण बघत चला। तुम्ही जरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला ना, तर तुम्हाला अशी एक अपडेट समजून जाईल बहिणींनो। एक अपडेट, मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी। सर्वच अपडेट आणि एकदम सत्य माहिती आहे, अधिकृत माहिती आहे, तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे। आपल्या चॅनलवर दिली जाणारी माहिती पूर्णपणे सत्य असते, अधिकृत माहिती असते। मी संपूर्ण माहिती ॲनालिसिस करून ती माहिती गोळा करून
मग त्यावरती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्या संदर्भात माहिती सांगत असतो. म्हणजे सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये आणि पूर्ण ऑथेंटिक माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलवर केला जातो. उगाच काही तुम्हाला सांगायचं असं काम आपल्या चॅनलवर होत नाही, हे तुम्हाला चांगल्याच पद्धतीने माहीत आहे. आलं लक्षात? आता चला, जी अपडेट आहे, जी माहिती आहे ती व्यवस्थित आपण समजून घेणार आहोत. एक एक अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. माझी एकच विनंती असते, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नावावरती सिलेक्ट करा. ओके, चला आता जाणून घेऊया आपण बहिणींनो सर्व अपडेट, नॉनस्टॉप अपडेट सिंपल सोप्या भाषेमध्ये. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. चला बघा आता एक एक माहिती. बघा आता माहिती देण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, यूट्यूब टीमला पण माहीत आहे आणि तुम्हाला सर्वांना पण माहीत आहे, आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये कुठलाही दावा केला जात नाही. सर्व व्हिडिओ एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहितीसाठी असतात आणि कुठलाही फेक दावा किंवा कोणतीही फसवणूक आपल्या चॅनलवर केली जात नाही, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. कुठलाही दावा आपल्या चॅनलवर होत नाही. जी योजना आहे, जी बातमी आलेली आहे, जी ऑथेंटिक माहिती आलेली आहे, अधिकृत माहिती आलेली आहे, तीच माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. चला बघा आता, तर 17वा आणि 18वा हप्ता 3,000 रुपये सुरू, वाटप करण्यात आली आजच. तसेच बहिणींनो बघा, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. आता फडणवीस सरकारने काय मोठा निर्णय घेतलेला आहे, तर या समाजातील लोकांना व्यवसायासाठी राज्य शासन आता 15 लाखाची मदत करणार आहे. हे 15 लाख रुपये कोणत्या समाजातील बांधवांना भेटणार आहे आणि हे रक्कम तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी काय करावं हे पण तुम्हाला सांगतो. महिन्याला 5,550 रुपये मिळणार. तर ही योजना नवीन योजना आहे, याविषयी पण तुम्हाला सांगतो मी. हे बघा, तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा बदल झाला. काय झाला बदल आणि कोणता तो बदल आहे त्याविषयी पण आपण चर्चा इथे करणार आहोत. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या KYC प्रक्रियेदरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेला गैरव्यवहार उघडकीस आला आहे. यात सुमारे 5,000 सरकारी कर्मचारी, 3,000 शिक्षक तसेच काही जिल्हा परिषद कर्मचारी व पोलिसांनी नियमाबाह्य लाभ घेतल्याचे समोर आले आहे. बघा आता, काही लाडक्या बहिणींचे पती हे पोलीस कर्मचारी होते, काही लाडक्या बहिणींचे पती हे जिल्हा परिषद कर्मचारी होते, सरकारी कर्मचारी होते, शिक्षक होते. तरी देखील 5,000 सरकारी कर्मचाऱ्यांच्या जे काही पत्न्या आहेत त्यांनी लाभ घेतला. 5,000 सरकारी कर्मचाऱ्यांच्या पत्नीने देखील हा लाभ घेतलेला आहे. 3,000 शिक्षक यांच्या पत्नीने देखील लाभ घेतलेला आहे. तर आता तुमचे पती सरकारी कर्मचारी असतील तर तुम्हाला लाभ मिळणार नाही असं योजनेमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. तरी देखील या बहिणींनी लाभ घेतलेला होता आणि आता यांचं काय झालेलं आहे त्याविषयी जी माहिती आलेली आहे ती माहिती आपण आता इथे समजून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहेत, सर्व माहिती तुमच्यासाठी आहे. लक्षपूर्वक ऐका, सर्व सांगतो, छोटी मोठी सर्व बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला आता, या बहिणीने लाभ घेतलेला आहे. पती सरकारी कर्मचारी असतील तरी पण लाभ घेतलेला आहे आणि संपूर्ण आता समोर आलेला आहे. याविषयी बघा माहिती पुढे काय म्हटलेलं आहे. या सर्वांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असून घेतलेले पैसे वसूल केले जातील. बघा, शिस्तभंगाची जी काही कारवाई आहे ती होणार आहे आणि जेवढे पण लाभ दिलेले आहेत तो लाभ परत घेतला जाईल आणि पगारवाढी ही रोखली जाईल. बघा, पगारवाढी ही रोखली जाईल. दुसरीकडे उत्पन्नाची मर्यादा ओलांडणाऱ्या सुमारे 5 लाख महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे. बघा, तर वयोमर्यादा
वयोमर्यादा आणि उत्पन्नाची मर्यादा म्हणजे 2.5 लाखांपेक्षा जरी जास्त उत्पन्न असेल तर लाभ मिळणार नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे. 5 लाख महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त होतं. आता हे जी KYC तुम्ही करत आहात ना बहिणींनो, या KYCमध्ये सर्व शासनाला समजत आहे आता की तुमचं उत्पन्न किती आहे, तुमचे पती वडील सरकारी कर्मचारी आहेत की नाही, हे सर्व KYC तुम्ही केली ना, तेव्हा तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक विचारतात तिथे. तो आधार क्रमांक तुम्ही टाकलेला आहे KYCमध्ये बरोबर, पती किंवा वडिलांचा तुमचा पण तुम्ही टाकलेला आहे. तर या आधार क्रमांकामुळे शासन डायरेक्ट तिथे संपूर्ण तुमचा डेटा समोर येत आहे, तुमची माहिती समोर येते. तिथे ते बघतात की तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी आहेत की नाही, हे तुम्हाला आता विचारायला कोणी येणार नाही. या KYCच्या माध्यमातून डायरेक्ट शासनाला समजत आहे ते आधार कार्डवरून. आणि तुमचे पती सरकारी कर्मचारी आहेत की वडील सरकारी कर्मचारी आहेत, तुमचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त झालं का, तुमच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का, तुम्ही आयकरदाता इन्कम टॅक्स भरतात का, या सर्व गोष्टी वरती चेक केल्या जात आहेत. कारण KYCमुळे शासनाला हा खूप मोठा फायदा झालेला आहे या सर्व गोष्टींसाठी. पुढे बघा, दुसरीकडे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असतानाही सुमारे 5 लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता. निवडणूक काळात झालेल्या घाईत अशा चुकीच्या लाभार्थ्यांची नोंद झाली होती. आता त्यांनाही योजनेतून काढून टाकण्यात आले आहे. बघा, तर काय झालेलं आहे, 5 लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता. निवडणूक काळात झालेल्या घाईत अशा चुकीच्या लाभार्थ्यांची नोंद झाली होती. ओके, असंख्य कर्मचारी बघा येते, असंख्य सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला फायदा. सुमारे 5,000 सरकारी कर्मचारी, 3,000 शिक्षक, काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनीही या योजनेचे पैसे घेतल्याचे आढळून आले आहे. पुढे बघा आता, पुढे बघा, पुढील 1 महिन्यात हे कर्मचारी कोणत्या विभागात आहेत हे निश्चित होईल आणि संबंधित विभागांना याबाबत पत्र पाठवले जाईल. अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असून त्यांच्याकडून आतापर्यंत मिळालेले सर्व पैसे वसूल केले जातील. एवढेच नव्हे तर त्यांची पगारवाढही रोखली जाणार आहे. आता KYCची सद्यस्थिती बघा, KYC संदर्भात काय माहिती आलेलं आहे. आतापर्यंत अंदाजे 2.5 कोटी लाभार्थ्यांपैकी 1,30,00,000 महिलांची KYC पूर्ण केली आहे. बघा, 1,30,00,000 महिलांची KYC पूर्ण झालेली आहे. अद्याप 1 कोटीहून अधिक महिलांचे KYC बाकी आहे. 1 कोटी ज्या महिला आहेत त्यांची अजून KYC बाकी आहे. त्यामुळे पटापट KYC करा. यासाठी तुम्हाला 31 डिसेंबर 2025 ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही KYC करू शकता. पुढे बघा, आता महत्त्वाचं इथे काय म्हटलेलं आहे, हां, ज्या महिलांचे पती आणि वडील दोघेही हयात नाही अशा महिलांनी मृत्यू दाखला अंगणवाडी सेविकेकडे जमा केल्यास त्या KYC करू शकतील. ओके, आता लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल काय झालेला आहे, बदल आपण इथे पहिले समजून घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेमध्ये बदल असा झालेला आहे की ज्या महिलांचे पती आणि वडील दोघेही हयात नाहीत तर अशा महिलांनी मृत्यू दाखला अंगणवाडी सेविकेकडे जमा केल्यास त्या KYC करतील. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, अंगणवाडी सेविका ज्या असतात त्यांच्याकडे तुम्ही जाऊन जो काही तुमचा पती किंवा वडिलांचा मृत्यू झालेला असेल तर त्यांचा मृत्यूचा दाखला तिथे तुम्हाला द्यायचं आहे. त्यांना ते KYC करताना तिथे बरोबर अपलोड करून देतील. ओके, आणि जरी तुम्हाला जरी जमत असेल तर वेबसाईटवरती जाऊन तिथे ऑप्शन असेल त्यावरती पण तुम्ही मृत्यूचं प्रमाणपत्र अपलोड करून KYC करू शकता. पण शक्यतोवर अंगणवाडी सेविकेकडे जाऊनच करा, कारण तुम्ही त्यामध्ये चूक करून द्याल त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे अंगणवाडी सेविकांमार्फत तुम्ही KYC करून घ्या ज्यांचा हा प्रॉब्लेम आहे, पती वडील दोघेही हयात नसतील त्यांनी. वयाच्या मर्यादेमुळे बाहेर होणाऱ्या महिला, आता बदल हा झालेला आहे. म्हणजे आता KYC करताना बहिणींना तो ऑप्शन मिळणार आहे, हाच मोठा बदल आहे. आणि मुदतवाढ मिळालेली आहे, हा पण एक मोठा बदल लाडकी बहीण योजनेमध्ये झालेला आहे. वयाच्या मर्यादेमुळे बाहेर होणाऱ्या महिला, बघा, योजनेच्या नियमानुसार 21 ते 65 वयोगटातील महिलांनाच लाभ मिळतो. 65 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांना आपोआप बाद केले जाते. दर महिन्याला 10 ते 12 हजार महिला या कारणाने योजनेतून बाहेर पडत आहेत. गेल्या वर्षभरात
1.5 लाखाहून अधिक ज्येष्ठ महिला यातून बाद झाल्या आहेत बघा. तर 1.5 लाखाहून अधिक ज्येष्ठ ज्या काही महिला होत्या यातून आता बाद झाल्या आहेत. आणि काय होतं 65 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांना आपोआप जे काही आहे योजनेचा लाभ बाद होतो. 10 ते 12 हजार महिला या कारणाने बाद करण्यात आलेल्या आहेत आतापर्यंत. ओके, चला पुढे अपडेट बघा आता. पुढील अपडेट आहे, एकूणच लाडकी बहीण योजना आता अधिक नियमांच्या चौकटीत आणली जात आहे. चुकीचे लाभार्थी बाहेर काढले जात असून खऱ्या गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा या नियमाचा बघा या मागचा सरकारचा उद्देश असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. ज्या महिलांनी अजून KYC केली नाही त्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावे, अन्यथा पुढील हप्ते थांबण्याची शक्यता आहे. ओके, 31 डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे पटापट तुम्ही सर्वांनी KYC करा, ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी. ओके, ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात एवढी ही अपडेट होती. सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली. आता आपण सर्वजण बघणार आहोत या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. 17वा आणि 18वा हप्ता 3,000 रुपये वाटप संदर्भात ही पहिली अपडेट आपण समजून घेऊया. हे बघा बहिणींनो, याचं उत्तर आहे 3,000 रुपये जे वाटप आहे ती कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यामध्ये होणार आहे. आणि हे बघा, कारण निवडणूक आहे, शासनाचं जरी मत असेल तर या 2 महिन्याचे 3,000 रुपये तुम्हाला 17वा आणि 18वा हप्त्याचे 3,000 रुपये मिळू शकतात. जरी 3,000 रुपये नाहीच आले तर 17वा हप्ता तुम्हाला 1,500 रुपये मिळेल, काही टेन्शन नाही. एका महिन्याचे पण मिळतील, काही टेन्शन नाही. ओके, 17वा हप्ता तर कुठे गेला नाही, परंतु शासनाने जरी यावरती विचार केला तर तुम्हाला 3,000 रुपये पण मिळू शकतात. आता बघा, ह्या 1-2 दिवसात पैसे आले तर बरं, जरी नाहीच आले तर मग तुम्हाला पैसे मिळतील 4 डिसेंबर रोजी. 4 डिसेंबर नंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता येईल. आलं लक्षात बहिणींनो? चला, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं. आता पुढील एक प्रश्न आपण बघितला, लाडकी बहीणमध्ये अजून मोठा बदल. या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला मिळालेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ज्यांचे पती वडील हयात नाही त्यांच्यासाठी तिथे अपलोडचं ऑप्शन आलेलं आहे. आता त्याबद्दल तुम्हाला सांगितलं. त्यानंतर या 2 प्रश्नांची उत्तरे आपली बाकी आहेत आणि लाडकी बहीण यांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची बाकी आहेत. हे बघा, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, या समाजातील लोकांना व्यवसायासाठी राज्य शासन देणार 15 लाखाची मदत आणि महिन्याला काय आहे हे 5,550 रुपये मिळणार. चला पहिले ही अपडेट बघून घेऊया आपण. कुठे गेली ती अपडेट? हां, तर बघा बहिणींनो, ही आहे ती अपडेट. तर नवीन योजना आलेली आहे, चला त्याबद्दल माहिती बघा. चला, हे बघा, पोस्ट ऑफिसची ही लय भारी योजना. एकदाच गुंतवणूक करा आणि 5 वर्ष महिन्याला 5,550 रुपये मिळणार. तर या योजनेसंदर्भात समजून घ्या. आजच्या काळात प्रत्येकजण आपल्या पैशाची सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्याय शोधत असतो. शेअर बाजारातील जोखमीपेक्षा सरकारी हमी असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे अनेक जणांना अधिक सुरक्षित वाटते. आता अशा वेळी भारतीय टपाल विभाग देत असलेल्या बचत योजना एक उत्कृष्ट आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून समोर येतात. या योजनांमध्ये गुंतवलेली मूळ रक्कम 100% सुरक्षित राहते आणि आकर्षक व्याजदर मिळतो. नियमित मासिक उत्पन्नाची गरज असलेल्यांसाठी, विशेष सेवानिवृत्त व्यक्ती आणि गृहिणीसाठी पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना एक अत्यंत लोकप्रिय आणि उपयुक्त योजना आहे. ओके, तर बघा, पोस्ट ऑफिसची जी काही योजना आहे MIS योजनेचे वैशिष्ट्य आपण आता समजून घेणार आहोत. सेम FD सारखं असतं, हे FD सारखीच योजना आहे. म्हणजे FDच आपण समजूया. हे बघा, फिक्स्ड डिपॉझिट सारखं आहे. हे बघा, गुंतवणुकीचा कालावधी हा 5 वर्ष असणार आहे, फिक्स्ड. त्यानंतर सध्याचा व्याजदर वार्षिक 7.4%. तर हा दर वेळोवेळी बदलू शकतो. उत्पन्नाची सुरुवात गुंतवणूक केल्याच्या पुढील महिन्यापासून मासिक व्याज मिळणे सुरू होते. गुंतवणुकीची सुरक्षितता
सरकारी हमी असल्यामुळे मूळ रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते. तुमची रक्कम सुरक्षित राहील. किमान गुंतवणूक 1,000 पासून सुरुवात. जास्तीत जास्त गुंतवणूक सिंगल अकाउंट 9 लाखपर्यंत, जॉईंट अकाउंट 15 लाखपर्यंत. ओके, ही मर्यादा देण्यात आलेली आहे. म्हणजे 1,000 रुपयापासून पण तुम्ही सुरुवात करू शकता. ज्यांना मोठी रक्कम ज्यांच्याजवळ असेल ते मोठी रक्कम पण इथे अडकू शकता. शक्यतो लाडक्या बहिणी तर हे काही करू शकत नाही, परंतु बाकीचे कोणी व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्याजवळ अशी रक्कम असेल मोठी तर ते करू शकता. 5 वर्षापर्यंत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 7.4% एवढं तुम्हाला टक्केवरती व्याज दर मिळत आहे. एवढं कोणतंही बँक देत नाही माझ्या माहितीनुसार आता सध्या तरी. ठीक आहे, ही माहिती तुम्हाला समजली. मग हे 5,550 रुपये संदर्भात अपडेट होती. मग हे व्याज एवढं दर महिन्याला मिळेल किती, हे बघा कुठे गेलं ते. जवळपास तुम्ही जास्त रक्कम गुंतवली तर इथे म्हटलेलं आहे ना, ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, तर जवळपास 5,550 रुपये तुम्हाला मिळणार. ओके, तर ही होती महत्त्वाची माहिती. FD संदर्भात अपडेट होते. चला, याबद्दल तुम्हाला काही जास्त हे नाही, परंतु ज्यांना ही माहिती कळली असेल ते यामध्ये निश्चित हे करू शकता आणि बाकीच्यांनी केलेलं पण असेल. ओके, FD सारखं आहे ते. एवढी काही तुमच्यासाठी खास माहिती नाही, परंतु आता पुढे जी माहिती आपण बघणार आहोत, या समाजातील बांधवांना मिळणार आहेत 15 लाख रुपयाची मदत. त्याविषयी माहिती बघा आणि लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तरे पण बघा. चला, तर लाडक्या बहिणींनो, आता या प्रश्नाचं उत्तर पण आपण बघितलं. बघा, इथे आपण बघितलं, या प्रश्नाचं उत्तर बघितलं, या प्रश्नाचं उत्तर बघितलं, या प्रश्नाचं उत्तर बघितलं. आता बघता एकच प्रश्न राहिलेला आहे. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, 15 लाखाची मदत, याबद्दल माहिती आपण इथे बघणार आहोत. बघा, इथे काय माहिती आहे तर समजून घेऊया आपण. हे बघा, ब्राह्मण समाजासह राजपूत आणि आर्य वैश्य समुदायासाठी प्रथमच स्वतंत्र आर्थिक लाभ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत तरुण उद्योजकांना वैयक्तिक व गट कर्जावरील व्याज परताव्याचा थेट लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट EWS आरक्षणापासून स्वतंत्र आहे. म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी लागू असणारे 10% आरक्षण या योजनेत समाविष्ट नाही. दरम्यान फडणवीस सरकारने आता या समाजासाठी तयार केलेल्या प्रत्येक मंडळाकरिता 50 कोटी रुपयाचे अधिकृत भांडवल मंजूर केले आहे. ब्राह्मण समाजासाठी हे बघा, परशुराम आर्थिक विकास महामंडळ, राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप महामंडळ, तर आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्याक आर्थिक महामंडळ, अशा 3 स्वतंत्र महामंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. या मंडळामार्फत प्रत्येक वर्षी 50 लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. 50 लाभार्थ्यांचीच फक्त यामध्ये निवड केली जाणार आहे दरवर्षी. आणि वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेनुसार लाभार्थ्यांना 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते. कर्जाची नियमित फेड झाल्यास भरलेले व्याज थेट बँक खात्यात जमा केले जाणार असून त्याची कमाल मर्यादा 4.5 लाख रुपये आहे. बघा, जेवढं पण तुम्ही व्याज भराल ते व्याज देखील तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये रिटर्न येणार आहे पूर्ण रक्कम भरल्यानंतर. गट कर्जाच्या बाबतीत 50 लाख रुपयापर्यंतचं कर्ज मंजूर होईल आणि व्याज परताव्याची रक्कम मर्यादा 15 लाख रुपये ठेवण्यात आली. योजनेत 30% आरक्षण महिलांसाठी आणि 3% आरक्षण दिव्यांगांसाठी आले आहे. अर्जदाराचे वार्षिक कुटुंब उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत असावे, तसेच वय 18 ते 45 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. अर्ज वगैरे यासाठी भरला जाणार आहे. उत्पादन, व्यापार, सेवा, पर्यटन, पारंपरिक आणि बिगर पारंपरिक उद्योजकांसाठी ही योजना लागू असून उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी पूरक कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. या योजनेमुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योग सुरू करण्याची संधी मिळून आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळेल असा सरकारचा दावा आहे. तर बघा, आर्थिक स्वावलंबनाला चालना देखील मिळणार आहे या योजनेमुळे. चला, या योजनेसंदर्भात माहिती बघितली. आता प्रश्न बघा लाडक्या बहिणींचे. चला, आता भरपूर बहिणींनी प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तर मी देतो. नाही आला हप्ता सर,
ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये कधी येणार आहे पैसे 17वा हप्ता. 17वा हप्ता तुम्हाला जवळपास या 1-2 दिवसात आला नाही तर मग तुम्हाला 4 डिसेंबरनंतर मिळेल. ओके. त्यानंतर कधी मिळणार हप्ता 17वा हप्ता, त्याचं उत्तर मी दिलं आता अगोदरच्या प्रश्नाचं. दादा 3,000 रुपये कधी येणार, किती तारखेला येणार? तर 3,000 रुपये मिळतात की 1,500 मिळतात हे निश्चित नाही, परंतु माझ्या माहितीनुसार 1,500 रुपये येतील. आणि जरी शासनाने आता निवडणूकच्या काळात निर्णय घेतला तर 3,000 रुपये पण येऊ शकतात आणि या 1-2 दिवसात कळेल. मृत्यू का सर्टिफिकेट ओरिजिनल देणं आहे या झेरॉक्स? हो, ओरिजिनल पण दिलं तर चालेल KYC करताना. ओके. तर ह्या होत्या महत्त्वाचे प्रश्न आणि आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं बघितली. इथे बघा, जे काही 15 लाखाची मदत आहे ती कोणत्या समाजातील बांधवांना मिळणार आहे, कशासाठी दिले जाणार आहे, या सर्व गोष्टी बघितल्या, सर्व अपडेट समजून घेतलं. 17वा-18वा हप्ता 3,000 रुपये वाटप संदर्भातून माहिती सांगितली. चला ठीक आहे लाडक्या बहिणींनो, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहिती सोबत. धन्यवाद.